संतोष देशमुख प्रकरणामध्ये शासनाने नेमलेल्या एसआयटी मध्ये एक प्रमुख आयपीएस बाहेरील नेमलेला आहे। त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत। यातील एक पीएसआय महेश विघ्ने पहा। धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे। किती जवळचे आणि प्रेमाचे संबंध आहे ते पहा। असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील याचं विघ्न याने निवडणूक काळामध्ये धनंजय मुंडेचा कार्यकर्ता असल्याच्या प्रमाणे काम केलेलं आहे असं आव्हाडांनी म्हटलेलं आहे। आव्हाडांनी हे ट्विट केलंय। आणि दुसरा मनोज कुमार वाघ हा वाल्मिक कराडचा अत्यंत खास माणूस असून गेली 10 वर्ष तो बीड एलसीबी मध्येच आहे आणि वाल्मिकसाठी काम करतोय असं आव्हाडांनी ट्विट करत म्हटलेलं आहे। जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेला आहे की अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। या संदर्भातला एक फोटो सुद्धा आव्हाड यांच्याकडून ट्विट करण्यात आलेला आहे। तपास अधिकारी हे वाल्मिकच्या जवळचे असल्याचं आव्हाडांचं म्हणणं आहे। जितेंद्र आव्हाडांनी नेमकं ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पाहतोय। संतोष देशमुख प्रकरणामध्ये शासनाने नेमलेल्या एसआयटी मध्ये एक प्रमुख आयपीएस बाहेरील नेमला आहे। त्यांच्याखाली दिलेले अधिकारी वाल्मिकचे पोलीस आहेत। यातील एक पीएसआय महेश विघ्ने। धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे। किती जवळचे आणि प्रेमाचे संबंध आहेत ते पहा। असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील। दुसरा मनोज कुमार वाघ हा वाल्मिक कराडचा अत्यंत खास माणूस आहे असं आव्हाडांनी ट्विट करत टीका केली।